नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोच. तुमचं आमच्या विथ मेडिकोचच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, आपण बघत आहोत नर्सिंग एक्झाम स्ट्रॅटेजी. नर्सिंग एक्झाम स्ट्रॅटेजीमध्ये आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की नर्सिंग एक्झाम गोल काय असायला पाहिजे. आपण त्यामध्ये बघितलं की कुठली पण नर्सिंग एक्झाम असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, आपला गोल एकच असायला पाहिजे. दोन्ही मधली कुठलीही एक्झाम आम्हाला मिळो, आम्ही दोन्हीही एक्झाम क्लिअर करणारच करणारच. हा आपला एक मेन गोल आहे. मग आता सेकंड मध्ये आपल्याला बघायचं काय आहे की आपले नर्सिंग एक्झामसाठी स्टडी पॅटर्न कसा असायला पाहिजे. आता मोस्ट ऑफ दी स्टडी पॅटर्न आपण दोन बघतो. एक तर सेल्फ स्टडी पॅटर्न पाहतो किंवा कोचिंग जे पॅटर्न राहते स्टडीचं ते पाहतो. आता सेल्फ स्टडीचं क्रायटेरिया का राहते, सेल्फ स्टडीचे इम्पॉर्टंट का राहते ते बघू आपण. बघा, जर आपण सेल्फ स्टडी केली, आम्ही काय केलंय की एक सर्वे केलाय. आता प्रॉपर मी नागपूरमध्ये राहतो, तर नागपूरमध्ये मी सर्वे केला. त्यामध्ये ESIC असो, RRB असो, नॉर्सेट असो, DMAR असो, DHS असो, CHS असो, यामध्ये जे स्टुडंट सक्सेसफुल झालेले आहेत, या स्टुडंटनी या इन्स्टिट्यूट मध्ये जॉईन केलेला आहे, अशा स्टुडंटचा मी सर्वे केला. त्यानुसार मला असं आढळलं की त्यामध्ये 30% स्टुडंट आहेत ते सेल्फ स्टडी करतायत आणि जे 70% स्टुडंट होते ते कुठल्या तरी कोचिंग थ्रू या इन्स्टिट्यूट मध्ये जॉईन झालेले आहेत. म्हणजे बघा की जो कोचिंगचा सक्सेस रेट आहे ऍज कम्पेअर टू सेल्फ स्टडी जास्त आहे. आता सेल्फ स्टडी मध्ये असा कुठलाही डाऊट नाही की बाबा तुम्ही लागणार नाही, परंतु जर तुम्ही कोचिंग करून एक सेल्फ स्टडी केली आहे तर तुमचा जे नर्सिंग एक्झाम मध्ये लागण्याचा सक्सेस रेट आहे तो आम्हाला जास्त पाहायला मिळाला. तर बघा, आता जे 30% स्टुडंट होते ज्यांनी सेल्फ स्टडी केला आहे, अशा स्टुडंटचा आम्ही पॉडकास्ट घेतला किंवा इंटरव्ह्यू घेतला किंवा क्वेश्चन विचारले, तर आम्हाला असं आढळलं की जे 30% स्टुडंट होते त्यांनी सेल्फ स्टडी केली, त्यामधले जे 80% स्टुडंट आहेत, 80% स्टुडंट कुठले, 30% स्टुडंट मधले, की ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होते. कॉलेजमध्ये ते टॉपर होते. त्यांनी एक प्रॉपर गायडन्स घेतलं, एक टेस्ट सिरीज जॉईन केली आणि टॉपर असल्यामुळे त्यांची जे थिअरी आहे ते ऑलरेडी क्लिअर होती. मोस्ट ऑफ दी स्टुडंट त्यामधले जे BSc नर्सिंग झालेलं होतं, BSc नर्सिंग म्हटलं म्हणजे थिअरॉटिकल नॉलेज त्यांचं ऑलरेडी थोडं GNMच्या तुलनेमध्ये जास्त राहते. तर त्यांना नर्सिंग एक्झाम क्रॅक करण्यासाठी, एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होण्यासाठी जो एक बेसिक क्रायटेरिया असते ते फुलफिल करतात किंवा जे एज्युकेशनल कंटेंट असते त्यांच्याकडे ते पुरेसं असते की बाबा आम्ही जे एक्झाम येणार आहेत ते क्लिअर करू शकतो. हा झाला 80% लोकांचा क्रायटेरिया की बाबा त्यांनी सेल्फ स्टडी केली, टेस्ट सिरीज लावली आणि नर्सिंग एक्झाम क्लिअर केली. आता राहिले 20%. आता हे 20% स्टुडंट होते कसे, आता हे टॉपर तर नव्हते, परंतु टॉपरच्या रेंजमध्ये होते. यांनी सुद्धा BSc नर्सिंग केलेलं होतं. मोस्ट ऑफ दी स्टुडंट, मी म्हणत नाही की सर्व स्टुडंटनी BSc नर्सिंग केलेलं होतं, मोस्ट ऑफ दी स्टुडंटनी BSc नर्सिंग केलेलं होतं. त्यांनी या जे सेल्फ स्टडी केली अशा लोकांकडून गायडन्स घेतलं, त्यांच्या प्रॉपर रेडीमेड नोट्स घेतल्या, कुठलं बुक यूज करायचे हे त्यांच्याकडून गायडन्स घेतलं, टेस्ट सिरीज जॉईन केली, PYQ चालू केले आणि अशा थ्रू त्यांनी एक नर्सिंग एक्झाम क्लिअर केली. हे झाले 30% स्टुडंट. आता राहिले 70% स्टुडंट ज्यांनी कोचिंग थ्रू स्टडी केली. तर आता यांच्या कम्पेरेटिव्ह यांना बेनिफिट काय झाला, तर बघा आपण बोलूया 70% स्टुडंटकडे. आता जे 70% स्टुडंट होते ज्यांनी कोचिंग घेतली आणि कोचिंग थ्रू त्यांनी एका नर्सिंग एक्झाम क्लिअर करून चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूट मध्ये आज जॉब करतात, अशा स्टुडंटकडे. तर यांचं काय झालं होतं, आणि जिथून कोचिंग घेतली ना तिथला जो टीचर आहे तो वेल एक्सपिरियन्स होता. त्यांनी आधीच नर्सिंग एक्झाम क्लिअर केल्या होत्या किंवा खूप साऱ्या नर्सिंग एक्झामचा त्याला अनुभव होता. असं टीचर कडून त्यांनी गायडन्स घेतलं. त्यांनी गायडन्स जे एज्युकेशनल कंटेंट घेत आहेत ना, ते त्यांना रेडीमेड एज्युकेशनल कंटेंट मिळालं. की आता कसं होतं 90% मध्ये की बाबा मी टार्गेट हाय वाचणार, की साऊंडर वाचणार, की PR यादव वाचणार, या तिन्ही पुस्तकांचा अभ्यास करून त्यांना एक रेडीमेड नोट्स मिळाली, PYQ मिळाली आणि त्या थ्रू त्यांनी त्या प्लॅटफॉर्म थ्रू त्यांनी अभ्यास केला. तर त्यांना काय झालं, एक रेडीमेड कंटेंट मिळाल्यामुळे त्यांचा एक टाइम पिरियड वाचला आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांना जे क्लिनिकल क्वेश्चन राहतात किंवा प्रायोरिटी वाईज जे क्वेश्चन राहतात ते सॉल्व्ह करण्याची टेक्निक त्यांना तिथे शिकवण्यात आली. त्याच्या थ्रू त्यांनी एक अभ्यास केलेला आहे, टेस्ट सिरीज मिळाली आहे. त्याच्यानंतर एक काहीतरी कसं राहते, आपण एक बुक यूज करतो, तो बुक मध्ये कसं एक कन्सेप्ट दिलेलं राहते, परंतु जर आपण कोचिंग जॉईन केली ना, तिथे एका न्यूमेरिकल वेनं किंवा डायग्रामॅटिक वेनी तिथं शिकवल्या जाते. तर काय राहते, आपलं जो
जे ग्रास्पिंग पॉवर आहे ना ते वाढून जाते आणि लक्षात ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे ते सुद्धा वाढून जाते. तर अशा वेळेस आपल्याला काय होतं तिथं फायदा होते. तर मी तुम्हाला रेफर करेल की ऍज कम्पेरेटिव्ह सेल्फ स्टडी जर तुम्ही कोचिंग थ्रू सेल्फ स्टडी कराल तर तुम्हाला जास्त बेनिफिशियल होईल. जास्त एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुम्हाला मदत होईल. बघा, आता तुम्ही मला भरपूर वेळा क्वेश्चन केलेला आहे, की सर कोचिंग जॉईन करत असताना कुठली कोचिंग जॉईन करा? मी तुम्हाला असं कुठेही सांगत नाही की ही कोचिंग जॉईन करा. परंतु कोचिंग जॉईन करत असताना काही क्रायटेरिया राहते. तो फुलफिल तुम्ही केला पाहिजे ऍज अ स्टुडंट. का? की तुम्ही एक जर का कोचिंग जॉईन केलं आहे ना, तर तिथं तुम्ही मिनिमम 1 वर्षाचा पिरियड तुम्ही जो इम्पॉर्टंट फेज राहते तुमच्या आयुष्याचा तो तिथं स्पेंड करता. जर तो स्पेंड करताय ना, तर तिथून तुम्हाला तेवढ्याच प्रकारे आउटपुट मिळणं गरजेचं आहे आणि ते मिळायलाच पाहिजे. तर त्याआधी तुम्ही काय करायला पाहिजे, की इव्हॅल्युएट करायला पाहिजे, की ती बाबा कोचिंग आहे तरी कशी? तर मग आता इव्हॅल्युएट कशी कराल? तर चला आपण बघूया. बघा, जर तुम्ही कुठलीही कोचिंग जॉईन करत आहात, तर तिथला जो मेंटर आहे, म्हणजे जो तिथला टीचर आहे, टीचर फॅकल्टी आहे, त्यांचं एज्युकेशन काय झालेलं आहे ते पाहणं गरजेचं आहे. एज्युकेशन सोबतच तेवढंच महत्वाचं आहे, की त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांनी कुठल्या एक्झाम दिलेल्या आहेत, त्यांनी कुठल्या एक्झाम क्लिअर केलेल्या आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांनी किती अनुभव आहे हे तेवढाच गरजेचं आहे. बरोबर आहे? आता ते झालं. त्याच्यानंतर नर्सिंग कोचिंग म्हटलं म्हणजे सर्वात महत्वाचं राहते की टाइम मॅनेजमेंट. बरोबर आहे? तर कुठलीही तुम्ही कोचिंग जॉईन करताय ना, तर त्यातला सिलेबस दिलेला आहे. तो सिलेबस दिलेल्या वेळात कव्हर होत आहे का? हे तुम्ही तिथं अनुभवा किंवा जे प्रिव्हियस इयर स्टुडंट आहेत, त्यांना विचारून घ्या, की बाबा हा जो ज्यांनी सिलेबस दिलेला आहे, या काळामध्ये त्यांनी कंप्लीट केला आहे का? त्यानंतर तिथलं जे एज्युकेशनल कंटेंट आहे, ते अपडेटेड होत आहे का? त्यानंतर क्लिनिकल बेस जे पण नॉलेज आहे ते प्रोव्हाइड तिथं होत आहे का? तिथं जे पीवायक्यू राहतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ते तिथं सॉल्व्ह केले जातात का? त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर दिलं जाते का? हे सर्व तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खूप जास्त इम्पॉर्टंट हे आहे, की तिथला सक्सेस रेट किती आहे? आता मागच्या वेळेस जे एक्झाम झाले किंवा त्यांनी टीचिंग केलेलं आहे, त्यांना त्याच्यात आउटपुट किती मिळाला? त्यांचे स्टुडंट किती सक्सेस झालेले आहेत? आणि सक्सेस झालेले आहेत, तर त्या सक्सेस स्टुडंट कडून त्यांचा फीडबॅक घेणं तेवढाच गरजेचं आहे. जर तुम्ही त्या स्टुडंट कडून फीडबॅक घेतला ना, तर त्यांचे लूप्स काय आहेत ते तुम्हाला कळून जाईल आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी किंवा ते कोचिंग जॉइन करण्यासाठी खूप जास्त महत्वाचं होईल. बरोबर आहे? आणि लास्ट सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही कुठलीही कोचिंग जॉइन करत असताना तिथल्या कोचिंगचा तुम्ही काहीतरी डेमो क्लासेस जॉइन करा. कारण की 90% स्टुडंटचं काय होते, की बाबा ठीक आहे, हा म्हणताय ना, की कोचिंग चांगली आहे तर आपण जॉइन करून घेऊ. इथला रिझल्ट चांगला आहे ना, आपण करून घेऊ. इथले टीचर एक्सपिरियन्स फॅकल्टी आहेत ना, आपण जॉइन करू. परंतु हे एक्सपिरियन्स फॅकल्टीचं तुम्हाला समजते का? या कन्सेप्ट तुम्हाला इझिली अवगत होत आहेत का? या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असणं तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्हाला ह्या गोष्टी समजत असतील, तर तुम्ही ते कोचिंग जॉइन करा. बघा, मी तुम्हाला पुन्हा एक वेळ सांगताय, जर तुम्हाला नर्सिंग एक्झाम इझिली लवकर क्लिअर करायचं असेल, कन्सेप्ट इझिली समजण्याचं गरजेचं असेल, तर कंपॅरेटिव्हली माझं वैयक्तिक मत आहे, की तुम्ही कोचिंग जॉइन करायला पाहिजे. सेल्फ स्टडी करा, पीवायक्यू सॉल्व्ह करा. परंतु कधी की तुमचं एक एज्युकेशनल कंटेंट तुमच्याकडे अवेलेबल असलं तरच. आता बघा, सिंपल आहे, की तुमचं गोल आहे, की तुम्ही एम्स नागपूरमध्ये तुम्हाला ड्युटी करायची आहे. बिकॉज तुम्ही महाराष्ट्रामधून बिलॉंग करता. तर ठीक आहे, एम्स नागपूर महाराष्ट्रामध्ये येते, तर तुम्हाला एम्स रायपूर किंवा एम्स नागपूर मिळायला पाहिजे आणि तिथं तुम्ही ड्युटी करायला पाहिजे. परंतु कदाचित थोडासा रँक फ्लक्च्युएट झाला आणि तुम्हाला एम्स बिलासपूर मिळालं, एम्स भटिंडा मिळालं, एम्स पटना मिळालं. तर अशा वेळेस काय करायचं? तर तुमच्याकडे जर तुम्ही क्लासेस केले असाल, तुमच्याकडे प्रॉपर नोट्स असतील, तर तुमच्याकडे एज्युकेशनल कंटेंट तिथं प्रोव्हाइड असेल आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा एक्झाम द्याल, पुन्हा ट्राय कराल, आरआरबी पाहिजे, ईएसआयसी पाहिजे, महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, अशा वेळेस तुमच्याकडे एज्युकेशनल कंटेंट आहे ना, त्या एज्युकेशनल कंटेंट थ्रू तुम्ही अभ्यास करू शकता. परंतु हे कधी पॉसिबल आहे, की एक्झामच्या आधी किंवा कुठलीही एक्झाम क्लिअर करण्याआधी, कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होण्याआधी तुमच्याकडे त्या लेवलचं एज्युकेशनल कंटेंट आहे का? असेल तर तुम्ही कुठलीही एक्झाम क्लिअर करू शकता. नो डाऊट. कुठलाही यामध्ये शंका नाही. बस तुम्ही तेवढा आउटपुट द्या, तेवढा वेळ द्या, तेवढा पीवायक्यू सॉल्व्ह करा, तेवढे टेस्ट सिरीज जॉईन करा. आता टेस्ट सिरीज किती इम्पॉर्टंट आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आणि त्यानंतर बघू आपण की ओव्हरऑल अभ्यास कसा करायचा. किती वेळा आपण कोचिंग जॉईन करायला पाहिजे, किती आपण पीवायक्यू सॉल्व्ह करायला पाहिजे. हा, त्याचबरोबर महत्वाचं कोचिंगमध्ये ते पण आहे, की तुम्ही अभ्यास करत असताना, तुम्हाला कोचिंग जॉइन करत असताना टेक्निकल
किती अभ्यास शिकवला जाते आणि नॉन टेक्निकल मध्ये किती फोकस दिला जाते, आणि नॉन टेक्निकल आणि टेक्निकल मध्ये ते कसं इव्हॅल्युएट करतात आणि तुम्हाला कशा प्रकारे समजून सांगतात की बाबा तुम्ही टेक्निकल मध्ये एवढा आउटपुट दिलं तुमचा एवढा रिझल्ट येईल, आणि नॉन टेक्निकल मध्ये तुम्ही आउटपुट दिलं तेवढा रिझल्ट, आणि दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही अभ्यास केला तर एवढा आउटपुट तुमचा येईल. हे तुम्हाला जिथं त्या कोचिंग मध्ये एक्सप्लेन केल्या जाते. ते कोचिंग एकदम बेस्ट आहे. ते कोचिंग तुम्ही जॉईन करा. धन्यवाद. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आम्हाला मोटिवेट करत राहा. जर तुमचे सबस्क्राईब वाढत गेले, आम्हाला लाईक जास्त मिळाले, आमचे व्ह्यू वाढले, तर आम्हाला एक हे मोटिवेशन, पॉझिटिव्ह मोटिवेशन मिळेल की आमचं नॉलेज कोणासाठी तरी इम्पॉर्टंट आहे, आमचं नॉलेज तुम्हाला आवडत आहे. धन्यवाद.